मित्रहो, सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 19 मधील प्रकरण 20चे आपण वाचन करणार आहोत। तर या प्रकरण 20चे जे हेडिंग आहे ते हेडिंग आहे पुनश्च हरिओम। तर प्रस्तुतच्या लेखकाने तारीख 31/1/2020 पासून मूकनायक या नावाचे एक पाक्षिक वृत्तपत्र चालू केले होते। सदरील वृत्तपत्रासंबंधी आपले मनोगत व्यक्त करताना त्याने पहिल्या अंकात असे म्हटले होते की आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यास तसेच त्याची भावी उन्नती व तिचे मार्ग याच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही। परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे निहाळून पाहिले असता असे दिसून येईल की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत। इतर जातीच्या हितांची पर्वा त्यांना नसते। इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात। म्हणजे हे जे काही वृत्तपत्र आहेत हे काही विशिष्ट जातींच्या संबंधाने किंवा त्यांच्या फेवरमध्ये लिहिल्या जातात। बरं, इतकेच नव्हे तर पुढे बाबासाहेब लिहितात की ते केवळ त्या जातींच्या समर्थनात लिहितात इतकंच नाही, परंतु इतर काही जातींच्या संबंधात अहितकारक सुद्धा लिहितात। अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढा इशारा आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही। समाज ही एक नौकाच आहे व ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे। त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकुल शंका नाही। म्हणूनच स्वहित साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पडत मूर्खाचे लक्षण शिकू नये। हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत हे सुदैवच म्हणायचे। दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश व सुबोध पत्रिका वगैरे पत्रातून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची वारंवार चर्चा होते। परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नाचा ज्यात खल होतो त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नाचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही, हेही पण उघड आहे। अशा या अतिबिकट स्थितीत संलग्न असलेल्या प्रश्नांची उकल करण्यास एक स्वतंत्रच पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील। जे बाबासाहेब लिहितात की जे ब्राह्मणेतर आहेत या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातीचा ज्यात खल होतो त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नाचा सांगोपांग उहापोह करणे म्हणजे बहिष्कृत लोकांच्याच त्यांच्या इतक्या समस्या जे ब्राह्मणेतर लोक आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा उहापोह करण्याकरिता आणि त्यामध्ये जितक्या जाती आहेत त्या सगळ्या जातींच्या समस्यांचा उहापोह करण्याकरिताच या पत्रकांना पुरेशी जागा मिळत नाही। त्यात बाबासाहेब लिहितात की जे बहिष्कृत वर्ग आहेत त्यांच्या समस्यांचा सांगोपांग उहापोह होण्याकरिता त्यामध्ये पुष्कळ अशी जागा मिळेल किंवा त्यांना भरपूर अशी आजच्या परिस्थितीमध्ये जर म्हटलं जाईल तर कव्हरेज ज्याला म्हणतात ते कव्हरेज त्या लोकांना मिळेल असं आपण मान्य करू शकत नाही। म्हणून ती उणीव भरून काढण्याकरिता मूकनायक या पत्राचा जन्म झाला आहे। खास अस्पृश्यांच्या हिताची चर्चा करण्याकरिता सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक ही पत्रे उपजली व लयही पावली। परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास मूकनायक न डगमगता स्वजन उद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पथ दाखवील असे आश्वासन देताना व ते अनुभवांती खोटे ठरणार नाही अशी खात्री बाळगून हे स्वाशय निवेदन आटोपते घेतो। या संदर्भाचं निवेदन या पुनश्च हरिओममध्ये बाबासाहेबांनी लिहिले। पुरे काय लिहिले तर प्रस्तुतच्या लेखकाने या उतार्यात जाहीर केलेला हा संकल्प फार दिवस टिकला नाही याबद्दल खेद वाटतो, पण हा संकल्प सिद्धीस गेला नाही यात त्याचा दोष नाही।
हे ज्यास खरी परिस्थिती ठाऊक आहे त्यास अवगत आहेच. पत्राचा उपक्रम सुरू केल्यानंतर प्रस्तुतच्या लेखकास असे दिसून आले की अशा प्रकारचा लोकसेवेचा मार्ग पत्करणे झाले तर त्याकरिता कोणता तरी एखादा स्वतंत्र धंदा हस्तगत करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून सुसाध्य असा बॅरिस्टरीसारखा स्वतंत्र धंदा करता यावा म्हणून आपला अवशेष राहिलेला अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी त्यास परत विलायतेस जाणे भाग पडले. जाताना त्याने वृत्तपत्राच्या कार्याची सूत्रे काही दिवस त्याच्या तालिमीत राहिलेल्या एका तरुणाच्या हाती दिली. प्रस्तुतच्या लेखकास आशा होती की अभ्यासक्रम संपवून परत आल्यावर सदरील वृत्तपत्र भरभराटीस आलेले आपल्या दृष्टीस पडेल, पण त्याच्या कमनशिबाने ती आशा व्यर्थ ठरली, कारण परत येण्यास निघण्यापूर्वीच पत्राला मूठमाती मिळाल्याची बातमी त्यास कळली. अंगीकृत कार्याचा अशा रीतीने अल्पकाळातच नाश झालेला पाहून त्यांचे त्यास वाईट वाटणे साहजिकच आहे. या नाशांची कारणे जनतेपुढे मांडून त्यांच्या खरेखोटेपणाची छाननी करीत बसण्यात प्रस्तुतच्या लेखकास काही अर्थ दिसत नाही. परंतु आज जवळजवळ 6 वर्षाच्या कर्मलोपानंतर जुन्या स्वाध्यायास नव्या नावाखाली पुन्हा सुरुवात प्रस्तुतचा लेखक का करीत आहे या संबंधी खुलावा केल्यास वावगे होणार नाही. म्हणजे हे जे मूकनायक पत्र आहे हे बंद पडलं आणि 6 वर्षानंतर पुन्हा ते दुसऱ्या नावाने सुरुवात करण्याचा निर्धार लेखकाने केला, तर तो निर्धार का केला हे सांगणे याचा खुलासा करणं फार जास्त आवश्यक आहे. 6 वर्षापूर्वी प्रस्तुतच्या लेखकाने मूकनायक पत्रास सुरुवात केली तेव्हा राजकीय सुधारणेचा कायदा अंमलात यावयाचा होता. त्यास अनुसरून वृत्तपत्राची जरुरी काय आहे याचे दिग्दर्शन करताना प्रस्तुतच्या लेखकाने असे म्हटले होते की जर हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थाच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर हा देश केवळ विषमतेचे माहेरघर आहे असे निसंशय दिसेल. हिंदू धर्मियात असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निंदास्पदही आहे, कारण विषमतेनुसार होणाऱ्या परस्परांच्या व्यवहाराचे स्वरूप हिंदू धर्माच्या शिलाला शोभण्यासारखे खास नाही. हिंदू धर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्चनीच भावनेने प्रेरित झाल्या आहेत हे उघड आहे. हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्या मनोराचा एक एक मजलाच आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की या मनोऱ्यास शिडी नाही. म्हणजे हा जो मनोरा आहे त्या मनोऱ्याला पायऱ्या असतात. एका मजल्यातून दुसऱ्या मजल्यामध्ये जाण्याकरता मनोऱ्याला पायऱ्या असतात, शिडी असते. परंतु बाबासाहेब लिहितात की हा जो हिंदू धर्माचा मनोरा आहे, ही जी हिंदू धर्माची ही जी इमारत आहे या धर्माला पायऱ्या नाहीत किंवा शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणती प्राज्ञा नाही. उघड भाषेत बोलायचे म्हणजे जाती जातीत असलेल्या या उच्च नीच भावना गुणा अवगुणांच्या पायावर झालेल्या आहेत असे नाही. उच्च जातीत जन्मलेला मग तो किती अवगुणी असो व तो उच्चच म्हणायचा, तसेच नीच जातीत जन्मलेला मग तो किती गुणी असो तो नीचच राहायचा. दुसरे असे की परस्परात रोटीबेटी व्यवहार होत नसल्याने दरेक जात या जिव्हाळ्याच्या संबंधात स्वयंवह म्हणजे तुटक आहे. ही निकट संबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परातील बाह्यव्यवहार अनियंत्रित असा नाही. काहींचा व्यवहार दारापर्यंत होतो तर काही जाती तर अस्पृश्य आहेत. म्हणजे त्या जातीतील माणसाचा स्पर्श झाला असता इतर जातीतील माणसांचा विटाळ होतो. विटाळामुळे या बहिष्कृत जातींशी इतर जातीच्या लोकांशी क्वचितच व्यवहार होतो. रोटीबेटी व्यवहाराच्या अभावी कायम झालेल्या परकेपणात स्पृश्यास्पृश्य भावनेने इतकी भर टाकली आहे की या जाती हिंदू समाजात असून समाजाबाहेर आहेत असेच म्हटले पाहिजे. या व्यवस्थेत हिंदू धर्मीयांचे ब्राह्मण, ब्राह्मणेतर, बहिष्कृत असे 3 वर्ग होतात. तसेच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिले तर असे दिसून येईल की तिच्या पायी विविध जातीवर विविध परिणाम झालेले आहेत. सर्वात उच्च असलेला ब्राह्मण वर्गास आपण भूदेव आहोत असे वाटत आहे. सर्व मानवांचा जन्म
आपल्या सेवेसाठी झाला आहे असे मानणाऱ्या भूदेवांना रूढ असलेली विषमता पोषकच आहे. म्हणजे बाबासाहेब या ठिकाणी लिहितात की ज्या ब्राह्मणांना आपण भूदेव आहेत असं वाटते त्यांना ही जातीची जी विषमता आहे ती पोषकच आहे. पुढे बाबासाहेब लिहितात, आणि म्हणूनच ते आपल्या स्वनिर्मित हक्काने इतरांपासून आपली सेवा करून घेऊन रोज सरसपणे व बिनदिक्कतपणे मेवा खात आहेत. त्यांनी काही करणी केली आहे असे म्हणावे तर ज्ञानसंचय व धर्मशास्त्र लेखन एवढेच काय ते त्यांनी केले आहे. पण ते धर्मशास्त्र म्हणजे उदात्त विचार व नीच आचार यातील प्रबल विरोधाचे कोडेच आहेत. सचेतन आणि अचेतन वस्तू ही सारी ईश्वराची रूपे आहेत. सचेतन आणि अचेतन ही सारी ईश्वराची रूपी आहे असे उपदेशणाऱ्या तत्ववादियांच्या विचारात व आचरणात विलक्षण विषमता दिसावी हे काही शुद्धीवर असणाऱ्या माणसाचे लक्षण नव्हे. बाबासाहेब म्हणतात, सचेतन आणि अचेतन हे जे दोन रूप आहेत हे ईश्वराचे रूप आहेत असे म्हणणारे जे तत्ववादी लोक आहेत त्यांच्या आचरणात दिसणारी जी विषमता आहे ती विलक्षण आहे हे काही शुद्धीवर असलेल्या लोकांचे लक्षण नाही. वेडे वाकडे कसेही असो पण या धर्मशास्त्रांची छाप लोकांवर काही कमी नाही. आपण होऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूस भूदेव म्हणून भजत आहेत हे कोण नाकबूल करील. बाबासाहेब पुढे लिहितात की आपण अज्ञजन होऊन आपले जे हितशत्रू आहेत त्यांना भूदेव म्हणून भजत आहेत हे कोण नाकबूल करील. विघातक धर्मभावनेच्या शृंखलेने जखडून घेऊन शत्रूस मित्र समजून त्याच्या पायी इतर जण लीन का झाले आहेत याचा उलगडा करण्यास फार दूर जावयास नको. अज्ञानी लोकांकडून काहीही करवता येईल आणि म्हणूनच ज्ञानसंचय प्रसार नव्हे ही ब्राह्मणाची मिरास हे एक धर्माचे मोठे तत्व बनवून ठेवण्यात आहे. म्हणजे ज्ञानसंचय आणि त्याचा प्रसार हे म्हणजे त्याचा ज्ञानाचा जो संचार आहे तो केवळ ब्राह्मणांनी करावा आणि त्याचा जो प्रसार आहे त्याचा जो प्रचार आहे इतर लोकांपर्यंत तो होऊ नये हे धर्माचे एक मोठे तत्वज्ञान बनवून ठेवण्यात आले आहे. सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासलेले व त्यांची उन्नती खुंटली हे निर्विवाद आहे. परंतु त्यांच्या दुःखात दारिद्र्याची तरी भर पडली नाही. म्हणजे बाबासाहेब लिहितात की सत्ता आणि ज्ञान नसल्यामुळे जे ब्राह्मणेतर लोक आहेत त्यांची उन्नती खुंटली हे खरी आहे, परंतु त्यांच्या दुःखात दारिद्र्याची तरी भर पडली नाही. कारण शेती, व्यापार, उदीम अथवा नोकरी करून आपला चरितार्थ चालवणे त्यांना दुरापास्त नाही. पण सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अति घोर आहे. दौर्बल्य, दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात अफाट बहिष्कृत समाज वाहवत आहे. म्हणजे दौर्बल्य, दारिद्र्य आणि अज्ञान हे जे त्रिवेणी संगम आहे याच्यामध्ये बहिष्कृत समाज हा वाहत आहे. दीर्घकाल अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली त्याच्या अंदर जी हीनता आहे ते त्याला मागे खिचत आहे ती स्थिती योग्य आहे, यापेक्षा बरी स्थिती आपल्या नशिबी नाही अशी त्याची समजूत विघातकपणा या पतितांच्या नजरेस आणण्यास ज्ञानासारखे अंजन नाही. बाबासाहेब म्हणतात की हे जे त्याच्या परिस्थितीमध्ये कुठलाही बदल होणार नाही. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता जर बदलवायची असेल तर बाबासाहेब लिहितात की ज्ञानासारखे दुसरे अंजन नाही, पण ते अंजनही आजकाल मिरची मसाल्याप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. म्हणजे ज्ञान जर त्या लोकांना मिळाले तर ते स्वतःची प्रगती करू शकतात. स्वतःला एका विशिष्ट लेवलपर्यंत ते लोक त्यांना घेऊन जाऊ शकतात, परंतु त्यांना त्यांच्या अंदर तो आत्मविश्वास येण्याकरिता ज्ञानाची आवश्यकता आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर समोर लिहितात की ज्ञान हे आज मिरची मसाल्याप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे आणि दारिद्र्यामुळे ते दुर्मिळ झाले आहे. कोठे तर विकत घेऊ गेलो असता ते मिळतही नाही, कारण ज्ञान मंदिरात सर्वच ठिकाणी अस्पृश्यांचा प्रवेश होतो असे नाही. दारिद्र्यांची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैका मिळवण्यासही हवी तेवढी संधी मोकळीक नाही. बाबासाहेब पुढे लिहितात की अस्पृश्यतेचा शिक्का असल्यामुळे पैसा कमावण्याचे सुद्धा मार्ग मोकळे नाही. नोकरी, व्यापार, उदीम इत्यादी धंद्यात त्यांना क्वचितच रिगाव होतो. नशीब काढल्यास कोठे जागा नसल्यामुळे त्यांना भुईचे खडे खात पडावे लागत आहे. पुढे बाबासाहेब लिहितात, प्रचलित हिंदू धर्माच्या अतिघोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य मानण्याचे महापातक विश्वजनक प्रभूला न जुमानता
करणारे कोट्यावधी अविवेकी व दुराग्रही जन जोपर्यंत या देशात वावरत आहेत तोपर्यंत आपला समाज निकृष्ट स्थितीमध्ये खितपत राहणार आहे याची जाणीव या बहिष्कृत समाजातील बऱ्याच लोकांत झाली आहे असे म्हणण्यावयास प्रत्यवाव नाही. तसेच परस्थ सरकारास म्हणजे जे ब्रिटिश सरकार आहे सरकारास आपल्या तंत्राने वागावे लागत आहे याचा फायदा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या खऱ्या परिस्थितीविषयी वरिष्ठ हिंदूंकडून त्याचा कसा गैरसमज करून देण्यात येत आहे हे देखील त्यांना आता कळून चुकले आहे. त्यांना म्हणजे अस्पृश्यांना आता कळून चुकले आहे. जातीभेद व जातीमत्सर यांनी ग्रस्त झालेल्या या देशात खरे स्वराज्य नांदण्यास व बहिष्कृत वर्गास त्याच्या स्वतंत्र प्रतिनिधींतर्फे राजकीय सत्तेचा पुरासा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे. म्हणजे आपले हक्क राजकीय हक्क मागण्याकरिता जेव्हा यांचे लीडर्स जे प्रतिनिधी आहेत अस्पृश्यांचे हे जेव्हा मागतात तेव्हा बाकी जे लोक आहेत हिंदू धर्मीय बहिष्कृत सोडून ते लोक त्यांचा विरोध करतात. बाबासाहेब लिहितात या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी म्हणजे जे इतर बहिष्कृत सोडून जे हिंदू आहेत त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने आता तक्रार केली आहे. एवढंच राजकीय सत्ता मिळवून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करू पाहणाऱ्यांचा कावा बहिष्कृत समाजाने आता ओळखला आहे ही त्यांच्यात उपसलेली जागृतीची साक्ष होय. म्हणजे आता थोड्या बहुत प्रमाणात अस्पृश्य वर्गामध्ये जागृती होत आहे अशा संदर्भाचं लिखाण बाबासाहेबांनी आतापर्यंत केलं. समोर बाबासाहेब लिहितात की सुधारणेचा कायदा अंमलात येण्यापूर्वीचे हे उद्गार आहेत. आता सुधारणेचा कायदा अंमलात आलेला आहे. इंग्रजाच्या हातची सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे. बहिष्कृत वर्गांची प्रतिनिधींच्या बाबतीत मुळीच दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्दयधनी कसायाच्या स्वाधीन करतो त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या माबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे. 6 वर्षापूर्वीची स्थिती व आजची स्थिती याची तुलना जर केली तर अस्पृश्यांची स्थिती 6 वर्षापूर्वीपेक्षा आज जास्त शोचनीय आहे यात वानवा नाही. ही शोचनीय स्थिती जगजाहीर करून होत असलेली हेळसांड टाळावयाची असेल तर घडत असलेल्या अन्यायापासून व जुलमापासून बचाव करण्याचा असेल तर वृत्तपत्राची जरुरी 6 वर्षापूर्वी जितकी होती त्यापेक्षा जास्त तीव्र आज आहे हे बहिष्कृत वर्गातील सर्व जाणत्या माणसास कबूल करावे लागेल. पुढे बाबासाहेब लिहितात शिवाय 1930 साली हिंदुस्थानच्या कायद्याची दुरुस्ती होऊन 1930 साली इंग्रजांनी आपल्या हाती राखून ठेवलेली सत्ता देखील हिंदी लोकांच्या हाती देण्यात येईल असा अंदाज आहे. तसे जर झाले तर त्याबरोबर बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले नाहीत तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली असे समजावे. कारण ब्रिटिश सरकारचे निपक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठेवले जाईल इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध व सात्विक बनलेली नाही. हा घोर प्रसंग जर टाळावायचा असेल तर आतापासूनच चळवळीस सुरुवात केली पाहिजे असे प्रस्तुतच्या लेखकाचे ठाम मत आहे आणि म्हणूनच त्याने आपल्या स्वाध्यायास पुन्हा प्रारंभ केला आहे. ईश्वर करो आणि या कार्यात यशप्राप्ती हो. तर हा जो पुनश्च हरिओम या हेडिंगखाली बाबासाहेबांनी जे काही लिहिलं आहे त्याचा अर्थ इतकाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हा पेपर चालू केला आणि काही वर्षात मूकनायक हा पेपर बंद पडला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की 6 वर्षानंतर पुनश्च तो पेपर दुसऱ्या नावाने चालू करायचा आहे आणि तो पेपर जर पुनश्च चालू करायचा आहे तर त्याचं कारण काय आहे तर इंग्रजांची काही सत्ता आता वरिष्ठ जे हिंदू आहेत त्यांच्या हाती थोड्या बहुत प्रमाणात गेली आहे आणि येणाऱ्या 1930 साली इंग्रज संपूर्ण सत्ता कदाचित त्या लोकांच्या हाती देतील. तर बाबासाहेब लिहितात की इंग्रजांची जे मनोभूमिका आहे अस्पृश्यांविषयी किंवा जी न्याय भूमिका आहे तशी न्याय भूमिका अजून वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्या हिंदूंच्या जाती आहेत त्यांच्यामध्ये ती न्यायाची भूमिका अजून आलेली नाही. म्हणून जर अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी हवे असतील अस्पृश्यांना न्याय हवा असेल तर बाबासाहेब आंबेडकर लिहितात
की चळवळीची सुरुवात आता करायला हवी आहे. म्हणून आता वर्तमानपत्राची पूर्वीच्या 6 वर्षापेक्षा आज जास्त तीव्रतेने गरज आहे. अशा संदर्भाचं लिखाण बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं. मित्रहो, ही माहिती चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना महत्त्वाची ठरेल अशी मी आशा करतो. या माहितीला जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवाल अशी सुद्धा आशा करतो. धन्यवाद. जय भीम.